नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणातील प्रयोग. तर वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. प्रयोग म्हणजे जुळणी किंवा रचना. कर्ता, कर्म व क्रियापद यांची जुळणी म्हणजे काय? प्रयोग. या प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला वाक्य वाचता क्षणीच कळते की प्रयोग कोणता आहे. त्यासाठी फक्त आपल्याला वाक्यातील कर्ता कर्म माहीत असायला हवे. आता खालील वाक्य अभ्यासा. सीमा गाय बांधते, अनुरुद्ध पेपर सोडवितो, बेडूक तट्ट फुगले, राम आंबा खातो, लेखक पुस्तक लिहितो, सचिन क्रिकेट खेळतो. तर या ठिकाणी पहा, जर क्रियापदाला नारा, नारी, नारे, कोण असं विचारला तर आपल्याला कर्ता मिळतो. आता इथं म्हटलेलं आहे सीमा गाय बांधते, तर बांधणारी कोण? सीमा. अनिरुद्ध पेपर सोडवितो, सोडवणारा कोण? अनिरुद्ध. म्हणजे सीमा, अनिरुद्ध, बेडूक, राम, लेखक, सचिन हे काय आहेत? हे कर्ते आहेत. म्हणजे त्यातील वाक्यातील त्या प्रत्येक वाक्यातील हा कर्ता आहे. सीमा गाय बांधते मध्ये सीमा हा कर्ता आहे. तर जर या कर्त्याला जर सीमा, अनिरुद्ध, बेडूक, राम, लेखक, सचिन, तर या कर्त्याला कुठेही विभक्ती प्रत्यय लागलेला नाही. म्हणजेच जर कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला नसेल, जोडलेला नसेल, तर तो असतो कर्तरी प्रयोग. आणखीन एक म्हणजे यातील क्रियापद नेहमी वर्तमान काळी असते. पाहायचं, बांधते, सोडवितो, फुगले, खातो, लिहितो, खेळतो, तर काय असते? हे क्रियापद वर्तमान काळी असते. पहा, त्यानंतरचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. मुलाने फूल तोडले, त्याने काम केले, तिने आंबा खाल्ला, जादूगाराने प्रयोग केले, तिने गाणे म्हटले. तर यातील मुलाने, त्याने, तिने, जादूगाराने हे काय आहेत? त्या वाक्यातील काय आहेत? कर्ते आहेत. आणि ह्या कर्त्याला काय लागलाय? ने हा प्रत्यय, विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच ज्या वाक्यात कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला असतो त्याला काय म्हणायचं? कर्मणी प्रयोग. आणि दुसरे म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो. कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो आणि कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो, त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. आणि क्रियापद बहुधा काय असते? भूतकाळी असते. त्यानंतरचा प्रयोग आहे भावे प्रयोग. तर पाहायचं, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, शिपायांनी चोराला पकडले, मुलांनी चांगले वागावे, मुलाने बैलाला बांधले, आईने गाईला बांधले. तर ज्या वाक्यात किंवा ज्या वाक्यात कर्त्याला व कर्माला दोघांनाही विभक्ती प्रत्यय जोडलेले असतात तो असतो भावे प्रयोग. आणि काय असते? क्रियापद हे एकारांत असते. बघा, शिकवावे ए, पकडले ए, वागावे म्हणजे यांचं अंतपद काय आहे? ए. म्हणजे ते काय असते? क्रियापद एकारांत असते, त्याला म्हणायचं भावे प्रयोग. काही क्रियापदे आहेत पाहायचं, उजाडले, सांजावले, मळमळले, मारले, खाल्ले इत्यादी. याप्रमाणे जर कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुष वचनाप्रमाणे जर तुम्ही क्रियापदात बदल करून पाहण्याआधी जर तुम्ही ते वाक्य वाचता क्षणीच जर त्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखून जर कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला सुद्धा प्रत्यय नसेल तर तो असतो कर्तरी प्रयोग. आणि कर्माला व कर्त्याला दोन्हीला विभक्ती प्रत्यय असेल तर तो असतो भावे प्रयोग. आणि फक्त कर्त्याला विभक्ती प्रत्यय असतो आणि कर्माला नसतो तो असतो कर्मणी प्रयोग. अशा प्रकारे आपण वाचल्या क्षणीच आपण कोणता प्रयोग वाक्यात आहे हे ओळखू शकतो. फक्त आपल्याला कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता आले पाहिजे. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.